Good morning, student. Last lecture we are discuss the first syndrome, that is Klinefelter syndrome, and today we will discuss the next syndrome, that is Turner syndrome. History of Turner syndrome. The Turner syndrome is named after an endocrinologist named Henry Turner, who first described it in 1938. He described 7 patients between the ages of 15 to 23 who were referred to him for dwarfism and lack of sexual development. The introduction about the Turner syndrome. Actually, the Turner syndrome, you have know, the chromosomal condition related to X chromosome that alter the development of female. Related to X chromosome that alter the development of female. This condition occur is about 1 in 25,000 female birth worldwide, but is more common among the pregnancies that do not survive to term. The Turner syndrome typically caused by non-disjunction, means here the absence of one X chromosome in genetic makeup, particularly female. म्हणजे काय, इथं एक एक्स क्रोमोझोम त्या जेनेटिक मेकअपमध्ये ॲबसेंट असल्यामुळं, म्हणजे 45 क्रोमोझोम असल्यामुळं किती क्रोमोझोम पाहिजेत, 46 क्रोमोझोम पाहिजेत. त्याच्या जागेवर जर 45 क्रोमोझोम असतील कशामध्ये, फिमेल जेनेटिक मेकअपमध्ये, मीन्स 44 ॲटोसोम आणि एक एक्स क्रोमोझोम, फक्त एकच एक्स क्रोमोझोम, एक एक्स क्रोमोझोम ॲबसेंट असल्यामुळं अशा प्रकारचा क्रोमोझोम काय होतो, लीड करतो किंवा उद्भवतो. द नॉन डिस्जंक्शन ऑकर व्हेन अ पेअर ऑफ सेक्स क्रोमोझोम्स failed to separate during formation of sperm or egg. The result to either the sperm was missing on X and Y chromosome and then fertile with the normal egg, or the egg was missing the X chromosome and fertile with the sperm carried by the X chromosome. मला सिम्पली सांगायचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की इन ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सेल मध्ये किती पाहायला गेलं तर 22 आपल्या टोटली सेलमध्ये 22 ॲटोसोम असतात आणि एक एक्स पेअरची काय असते, सेक्स पेअरची जोडी असते, बरोबर आहे. 22 ॲटोसोमच्या 22 पेअरचे ॲटोसोम असतात आणि एक सेक्स पेअरची सेक्स क्रोमोझोमची पेअर असते. तर ज्यावेळेस सेग्रिगेशन होतं त्यावेळेस काय होतं की टोटली पेअर सेग्रिगेट होत असतात, पण ज्यावेळेस एग्ज डेव्हलप होत असतात त्यावेळेस काय होतात, काही नॉन डिस्जंक्शन झाल्यामुळं काय होतात, व्यवस्थित ते क्रोमोझोम एकमेकापासून सेपरेट होत नाहीत, सेग्रिगेट होत नाहीत. आणि हे सेग्रिगेशन व्यवस्थित न झाल्यामुळं अशा प्रकारचे सिंड्रोम काय होतात आपल्या समोर, किंवा त्या म्हणजे अशा प्रकारचे सिंड्रोम तयार होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हा टर्नर सिंड्रोम आहे की इथं काय होतं, एग्समध्ये काय होतं, दोन्ही एक्स क्रोमोझोम एका एगमध्ये आणि बाकीचे एका एग्समध्ये फक्त ॲटोसोम आणि विदाऊट एक्स क्रोमोझोम, म्हणजे 22 ॲटोसोम प्लस एक्स एक्स अशा प्रकारचा एक एक्स, आणि दुसरा एक्स 22 ॲटोसोम प्लस विदाऊट सेक्स क्रोमोझोम. आणि मग हा जो 22 ॲटोसोम विदाऊट सेक्स क्रोमोझोमवाला जो एग आहे, दॅट एग्ज आर फर्टाईल विथ द नॉर्मल स्पर्म. मग कोणता, दे म्हणजे जो स्पर्म दे कॅरिंग एक्स क्रोमोझोम, असा स्पर्म जो काय कॅरी करतो, तर एक्स क्रोमोझोम कॅरी करतो. तर अशा स्पर्मसोबत जर फर्टाईल झाला तर काय होतं, दॅट टाईप ऑफ सिंड्रोम अराईज, अशा प्रकारचा सिंड्रोम काय होतो, तयार होतो. आणि मग असा सिंड्रोम म्हणजे काय, लॅक ऑफ वन एक्स क्रोमोझोम इन देअर जेनेटिक मेकअप, त्याच्या जेनेटिक मेकअपमध्ये एक एक्स क्रोमोझोम लॅक होणं किंवा ॲब्सेन्स होणं. आणि मग आपल्याला काय, दिस आर द डायग्राम, ही एक डायग्राम आहे आणि इथं ते व्हाईट केलेली जी आहे दॅट इज लॉस ऑफ सेकंड सेक्स क्रोमोझोम, आणि तो एक्स क्रोमोझोम काय आहे, लॉस आहे, आणि फक्त एकच एक्स क्रोमोझोम आहे त्यांच्या जेनेटिक मेकअपमध्ये पर्टिक्युलरली. आणि दिस आर द मोनोसोमी टर्नर सिंड्रोम, म्हणजे मोनो मीन्स सिंगल, एकच एक्स क्रोमोझोम आहे, पेअर पाहिजे तर सिंगल आहे, आणि म्हणून अशा प्रकारचा सिंड्रोम काय होतो, अराईज होतो.
तर these are the symptoms. आता सिम्पटम्स काय आहेत? शॉर्ट स्टॅच्युअर म्हणजे डॉर्फिझम, सरळ सरळ. नॉन फंक्शन ओव्हरीज विच कॉजेस इनफर्टिलिटी. सम वुमन मे ऑल्सो हॅव एक्स्ट्रा स्किन ऑन नेक, दॅट इज वेब नेक म्हणून आपण त्याला. पफनेस or swelling of the hands and feet. Skeleton abnormalities common आहे, Turner as well as Klinefelter. हार्ट डिफेक्ट, हाय ब्लड प्रेशर आणि किडनी प्रॉब्लेम्स, अशा प्रकारचे काही सिम्पटम्स आहेत. तर जनरली दॅट टाईप ऑफ फिमेल दे आर स्टराईल, दे कांट फर्टाईल. ते स्टराईल असतात, ते फर्टाईल नसतात. दे कांट प्रोड्यूस इट्स ओन कॉपी, ते त्यांची कॉपीज तयार करू शकत नाहीत. मीन्स सेकंडरी सेक्शुअल ऑर्गन दे कांट डेव्हलप नसतात. ओव्हरीज शॉर्ट ॲज वेल एज ब्रेस्ट दे आर ऑल्सो शॉर्ट. ऑल द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर दे आर poorly developed. That diagnosis, about half of cases are diagnosed within the first few months of life by characteristics symptoms. Other patients are diagnosed in adolescence because they do not grow normally or grow through puberty. Treatment, growth hormone injection म्हणजे ॲक्च्युली अशा प्रकारचे ट्रीटमेंट आहे की त्याची काय होईल, ग्रोथ होईल. डॉर्फिझम असल्यामुळे ग्रोथ गरजेची आहे आणि ग्रोथ हार्मोन इंजेक्शन आहे. टाईम अँड यूज इस्ट्रोजन रिप्लेसमेंट थेरपी आहे की त्यांचं गोनॅड पोअरली डेव्हलप्ड असतात आणि त्याच्यामुळं काय केलं जातं, इस्ट्रोजन नावाचा हार्मोन त्याच्यात रिप्लेस केला जातो. तर इस्ट्रोजन रिप्लेस थेरपी, लॅटर ऑन इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन आर गिव्हन, म्हणजे ते हार्मोन्स काय होईल रिलीज होतील, कोणते, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. The babies with heart problem may need a surgery or in cardiologist should assess and follow any treatment if needed. Any middle ear infection should be treated. Routinely checked of blood pressure and treat with medication if necessary. Regular health checks. And last ones are called almost all women are infertile, but pregnancy with donor embryos may be possible. म्हणजे सगळे काय असतात, इनफर्टाईल असतात, पण कधी प्रेग्नन्सी पॉसिबल आहे, ज्यावेळेस एम्ब्रिओ काय केला जातो, डोनेट केला, डोनर कडून घेतला जातो त्यावेळेस, तर ते पॉसिबल आहे. तर अशा प्रकारचा आपला हा टॉपिक होता. थँक्यू. उद्या आपण डाऊन सिंड्रोम शिकू. टुडे विल स्टॉप हिअर. Thank you all of us.